कुठून आले म्हणले तुम्ही? मावळातून. कोणत्या गावातून? पवनानगर. इकडे वडगाव मावळ का? आता चालले कुठं? वनकुटा. कुठं आलं ते? इकडे पारनेर तालुक्यात. मग आता पायी जाणार का तुम्ही? थांबायचं कुठं? कुठं माळालाच पावसा पाण्याचं कागद. आणि मग आता पाऊस आल्यावर तुम्ही अंगावर काय घेता? आपलं काय कापड असतील ते. आता तुमच्याकडे रेनकोट बिनकोट काहीच नसतं हा रेनकोट आहे तर मग तेच बिलगट घ्यायची. हा का? ते लोकरीचं बनवलेलं असतं ते जन असतं ना ते घेता का अंगावर? मग आता तुम्हाला पावसात भिजल्यावर आजारी बिजारा पडता का तुम्ही? मग पडत माझं काय इलाज नाही आता करावं लागत. मग रोज चालून तुमचा पाय दुखत नाही का रोज? मग दुखत काय करायचं पर्याय नाही दुसरं काय. हा का? मग आता रोजच हे मेंढरं फिरवायची, मग तुम्हाला खाण्यापिणं कसं काय करता तुम्ही? खाणं पिणं काय आपलं हेच आता आणायचं गावातून खायचं घरी स्वयंपाक बनवायचं. स्वयंपाक मग आता तुम्ही कामच नाही करते म्हणलं, मग कसं काय तुम्हाला काम नाही हे काय रोजगार कसं काय? हे रोज आहे आमचा रोजगार पैसे लागल्यावर मेंढर ऐकायची का? उन्हाळ्यात विकायची आपलं उन्हाळ्यात या नाही टायमाला उन्हाळ्यात विकतो. उन्हाळ्यात ऐकता का? बरं का विकत मग ते एकदा ऐकल्यानंतर पैसे पुरतात का तुम्हाला 5-6 महिने? 8-9 लाख रुपये वर्षाचे किती? 8-9 लाख. 8-9 लाख रुपये एका वर्षाचे. मग ते पैसे काय करता? बँकेत ठेवता का जवळ ठेवता? बँकेत. बँक आता तुमचं खातं तिकडं असेल ना गावाला? ऑनलाईन करायचं. एवढं जातं का पैसे? आपलं गावाला जायचं गाडीवर. हा का? गावाला जाऊन टाकून यायचं लागेल तसं काढायचं का पैसे? बरं. आता किती बकरं आहेत तुमच्या टोटल? 200-250. आता हे वेत किती होतं त्यांची एकाला? वर्षात 2. एका भेंडीला किती होते बकरं? एकच होतं वर्षात. एकच होतं का? वर्षात 2. 6 महिने. म्हणजे 6 महिन्याला एक असे 2 होते का? तुमचं लग्न झालंय का? नाव काय तुमचं? लहू खरात. मुलं बिलं काय? 2 मुलं आहेत का तुम्हाला? वय किती आहे तुमचं आता? 25 वय. आमच्या इकडं 25 वयाची पोरांची अजून लग्न नाही काहीच नाही. 35-40च्या पोरांचे लग्न नाही. तुमच्याकडं होत्यात नाही का? आमच्या इकडं लय गंभीर विषय लग्नांचा. पोरांचं तर असे परफेक्ट 35-40चे तर असे पडून येत डायरेक्ट. तुमचं बरं आहे बा, डायरेक्ट आपलं सकाळी मेंढर संध्याकाळी मेंढर, कोणाचं घेणं नाही देणं नाही काय नाही. मी इकडं तुम्ही मावळात जाता तिकडं तुम्हाला लोक हे चारा बिरा देतात का? असं वावरात बसत आहेत का? हा का? तिकडं काय इन्कम भेटत तुम्हाला? मग भात भेटत आहे फक्त. मग तांदूळ आता एवढं तांदूळ आता भेटला असेल ते कसं काय नेणार तुम्ही तांदूळ? काय तिकट ठेवलं काय गोड आपलं काय घरी पोचवलं गाड्यावर. हा का? एवढ्या लांब गाड्या जातात का तुमच्या? टू व्हीलरवरती. टू व्हीलरवरती कसं काय पोचत? टू व्हीलरवरती जातो नाही तर मग आपलं कधी एखादी गाडी होती आपली. हा का? मोठी गाडी करता का डायरेक्ट? मग आता इथून तुम्ही निघाल्यावर घरी जायला किती दिवस लागणार तुम्हाला? महिना लागत तिथून डायरेक्ट मावळात जायला घरी. महिना जायला. मग तिकडे जाऊन किती दिवस राहता? म्हणजे काय 2-4 महिने काय 2-3 महिने. 2-3 महिने. दिवाळी झाली का परत निघायची? 3-4 महिने तिकडे करून ते चारा असतं का त्यांना? असतं फॉरेस्टर आहे जास्त. फॉरेस्टर चारिता का? तुमची जमीन बिमीन आहे ना तिकडे? जमीन करता का तुम्ही तिकडे जाऊन? करतो बाजरी. बाजरी पावसाळी बाजरी का? मग आता तुम्ही इकडे म्हणलं जायला महिना, मग बाजरी कोण करणार मात्र आहे ना तिकडं का? गाय वडील घरी. बारकाली पोरं. हा का? तुमची मुलं तिकडंच आहे का? भाऊ किती आहे तुम्हाला? 2 जण. हे भाऊ आहेत का तुमचे? ते लाजा त्याच वर्ग जरा मोठा भाऊ. ते मोठे आहेत का? काय नाव आहे त्यांचं? संतोष. बरं बोलले मग काय. आता तुमच्या गोड्या बिड्या काय नाही का? गोड आहेत ना मग चांगलं नाही का ते का? तुमचे गोडे बिडे आता मागे येऊन येतात का? हां मागून. मग किती गोडे आहेत आता तुमच्याकडे? 4 आहेत. 4 का? मग आता बिराड काय तुमचं मागं असेल ना? बिराड आहे ना. किती आहे असे तुमचे किती लोक आहेत असे? अशी बरीच आहेत. 4-5 जण आहेत. 4-5 जण आहेत. 4 कळा. 4 कळप.
प्रत्येकाची सेपरेटच असते ना मेंढरी, फक्त चालताना संघ मागं पुढं असतं ना, बसायला येतं. बसा एकत्र असतं का. मग आता जेवणाचं आजचं कसं काय तुमचं? हे काय आता खाली चुलीवर चुलीवच का? मग आता पावसाने भिजलं मग काय करणार आता? तुमची चूल कशी काय काय भेटायची? वाटत नाही. बनायचं बाबा आहे. सरपण बिरपण असतं का तुमच्याकडे? चूल पेटवाय आपण सरपण हेच काढायचं कुठं काटा कुठं ते भिजलेलं असतं ना, आता हे आपलं असंच काय भिजलेलं सरपण कसं काय तुम्ही चालवणार? येतात आता बाया पेटत बरोबर आता. हा का, त्यांना सवय झाली म्हणायची. मग आता पहिल्यासारखं राखेल पण नाही ना पेटवायला, मग ते पेटतच कसं काय असं आहे? पेटत एवढी मेंढी आहेत का तुमची? मग आता इथं राहायला जागा केली का तुम्ही? बघितली का जागा? बसा ना मग कुठे जास्त आता एवढे तुमचे 2-3 कळप आहे, मग कसे काय सगळे बसणार एकत्र? मोठा माल बघून टाकायचा. मोठा माळ इकडे कुठं माळ आहे तेव्हा? तिकडे खाली कुठं असतं इकडे नाही कुठं खाली माळ, तुम्हाला इथं इकडं वरतीच कुठंतरी बसायला लागेल. कुठं टाकलं का हां इथं खाली बसायचं. असं एखादं वावरात तर नाही बसता यायचं, कारण आता पाऊस झाला तर परत बाहेर निघायचं अवघड आहे तुमचं. आता काही गाव नाही होत. ते तुमच्या पालावर टाकाय ताडपत्रावर असतं का? पाणी पिणी जातं का ते? पाणी नाही जात. रातभर तुम्हाला परत झोपायचं, परत ते कसं काय पावसात कसं काय झोपायचं तुम्ही? तेच मोठा प्रश्न. पाऊस चालू आहे तर होता आज गावाला गेले एकदा नाही काय नाही का? गाव चालू मध्येच मग आता हे गावाला गेलं तुम्ही मेंढर बांधणार कुठे एवढी? इकडं हे ना शेडीत ना मोठा शेड आहेत का? तार कंपाऊंड शेडमध्ये बांधता का? नाही बांधत नाही तर मोकळी सोडून येतो असं गोरेडे होतो तार कंपाऊंड. हा का? एकामेकाच्या याच्यात गेल्यावर मग काय? नाही नाही आलं का आलं अशात लांब लांब. हा का? तिकडं चारा गेलं तुम्ही एका रानात जर गेले सगळे तर मग तिकडं मी एकत्र होत असतील ना मेंढर? एकत्र झाले तरी नाही ते थांबत. नाही थांबत का? दुसऱ्या कल्पना लगेच पळून येणार. पळू देते का? कल्पना नाही. आणि तुमचे जर समजा आता 100 असतील, मग तुमचं एक चुकलं तर मग तुम्हाला कसं काय कळणार ते? असा अंदाज लागत लगेच. हा का? रोज पाणी येते म्हणून का? पाण्याने तुम्ही लगेच ओळखायचं ही मेंढी नाही. व्हायला आम काम करत नाही आपण. हा असं. बरं. चालते धन्यवाद. मग काय